नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ABK स्मार्ट स्टडी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण पुणे ग्रामीण पोलीस दल म्हणजेच पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 31 ऑगस्ट 2024 साली झालेला सेट ए चा पेपर आपण पाहणार आहोत। तर या पेपरचा आज आपण इथे सुरुवातीला भाग 1 पाहणार आहोत। तर भाग 1 मध्ये आपण त्याचे सामान्य ज्ञान म्हणजे जीके शी संबंधित जे काही महत्त्वाचे प्रश्न आलेले आहेत तर ते संपूर्ण स्पष्टीकरणासहित पाहणार आहोत। तर हे प्रश्न तुमच्या येणाऱ्या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा। तर बघा, एकूण वेळ तुम्हाला 90 मिनिटे होता, प्रश्नांची संख्या 100 आहे, एकूण गुण 100। तर सूचना तुम्ही वाचून घ्या। आपण आता डायरेक्ट प्रश्नांकडेच वळूयात। तर बघा, प्रश्न पहिला आहे, सरकारी महसूल म्हणजेच सरकारी खर्चापेक्षा जास्त असेल तर त्याला टिंब अंदाजपत्रक म्हणतात। म्हणजे महसूल जो खर्चापेक्षा सरकारी म्हणजे उत्पन्न जास्त असेल, महसूल म्हणजे काय, सरकार महसुली उत्पन्न हे सरकारी खर्चापेक्षा जास्त असेल तर त्याला आपण कसलं म्हणतो, तर त्याला शिल्लकीचे अंदाजपत्रक असं आपण म्हणतो। म्हणजे उत्पन्न जास्त आणि खर्च जर कमी असेल तर त्याला आपण काय म्हणतो, शिल्लकीचे अंदाजपत्रक म्हणतो। याच्या विरुद्ध जर पाहिलं समतोल म्हणजे काय, जेवढं उत्पन्न असतं तेवढाच खर्च असतो। आणि तुटेचे म्हणजे काय, जेव्हा तुमचं उत्पन्न कमी असतं आणि खर्च जास्त असतो तर त्याला आपण तुटीचे अंदाजपत्रक असे म्हणतो। तर हे काही अंदाजपत्रकाचे प्रकार आहेत। तर असमतोल असं काही नसतं बघा, समतोल, तुटीचं आणि शिल्लकी असतं। तर जेव्हा महसुली उत्पन्न हे सरकारी खर्चापेक्षा जास्त असते तेव्हा ते शिल्लकी असतं। ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असेल। पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 2। बघा, फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम कशाशी संबंधित आहे? तर फॅरेडेज लॉ तुम्हाला माहिती आहे, तर तो सममूल्य भाराशी संबंधित आहे। ऑप्शन ए मध्ये दिलेला आहे। तर फॅरेडेचा नियम काय सांगतो बघा, त्याचा दुसरा नियम आहे तो, तर जेव्हा समान प्रमाणात वीज वेगवेगळ्या द्रावणातून प्रवाहित केली जाते तेव्हा जमा होणाऱ्या पदार्थाचे वजन त्यांच्या सममूल्य भाराच्या म्हणजे त्याला आपण इक्विव्हॅलंट वेट म्हणतो त्याच्या थेट प्रमाणात असते। हा फॅरेडेचा दुसरा नियम आहे। तर त्याच्याशी सममूल्य भाराचा संबंध, त्यालाच आपण फॅरेडेचा विद्युत अपघटन नियम म्हणतो, जो की सममूल्य भार म्हणजे इक्विव्हॅलंट वेट याच्याशी संबंधित आहे। ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असेल। पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 3। ध्वनी तरंगाचे प्रसारण टिंबमधून होत नाही। तर बघा, ध्वनीचं जर तुम्ही प्रसारण पाहिलं तर निर्वात पोकळी, ज्याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये, ज्याला आपण व्हॅक्यूम म्हणतो, निर्वात पोकळी, तर त्या निर्वात जागेतून ध्वनी तरंगाचं प्रसारण होत नाही। पण तुम्ही जर पाहिलं तर सर्वात जास्त ध्वनीचा वेग स्थायूमध्ये असतो, त्यानंतर द्रवामध्ये असतो आणि त्यानंतर वायूमध्ये असतो। म्हणजे सर्वात जास्त कशात असतो हे लक्षात ठेवा, स्थायूमधून ध्वनीचा सर्वाधिक वेगाने प्रसारण होतं। ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। तर ध्वनी तरंगाचे प्रसारण निर्वात जागेमधून होत नाही। पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 4। टिंब हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून ओळखला जातो। तर जागतिक ग्राहक दिन हा नुकताच मार्च महिन्यात पार पडला बघा, तर तो 15 मार्चला असतो। जागतिक ग्राहक दिन हा कधी ओळखला जातो, तर 15 मार्चला जागतिक ग्राहक दिन हा ओळखला जातो। ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे। तसेच 10 डिसेंबरला मानवी हक्क दिन असतो, हे देखील लक्षात ठेवा। पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 5। खालीलपैकी कोणता रक्तगट सर्वाधिक दाता आहे? म्हणजे सर्वांना ज्याचे रक्त देता येते असा कोणता गट असतो सर्वयोग्य दाता, ज्याला आपण म्हणतो, तर तो ओ गट असतो। तर बघा, ओ गटाचं रक्त जे आहे तर ते सर्वांना चालतं, एला, एबीला, बीला आणि स्वतः ओला, म्हणजे सर्व रक्तगटांशी जुळणारा हा रक्तगट आहे, म्हणून त्याला सर्वयोग्य दाता म्हणतात। पण एबी हा रक्त जो गट आहे ना, तर त्याला फक्त एबीचंच रक्त लागतं, म्हणजे तो सर्व योग्य ग्राही, एबी नाही तर सर्वांचं रक्त त्याला चालतं, एचं चालतं, एबीचं चालतं, ओचं चालतं, बीचं, म्हणजे सर्व योग्य ग्राही म्हणजे घेणारा कोण आहे, एबी, आणि सर्वांना देणारा कोण आहे, ओ, हे लक्षात ठेवा। सर्व योग्य दाता म्हणलं तर ओ आणि घेणारा म्हणजे ग्राही म्हणलं तर एबी, हे लक्षात ठेवा। तर याचं ऑप्शन सी प्रश्नाचं उत्तर असेल, सर्व योग्य सार्वत्रिक दाता ज्याला म्हणतो तर ओ रक्तगट असतं। पुढील प्रश्न क्रमांक 6 बघा, तर चॅट जीपीटी कशाशी संबंधित आहे? आता सर्व तुम्ही मोबाईल वापरता त्यामुळे तुम्हाला चॅट जीपीटी आहे। तर चॅट जीपीटी हे काय, एआयचं एक टूल आहे बघा, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, ज्यामध्ये तुम्ही म्हणजे अत्याधुनिक म्हणजे त्याचा एआय मोड वगैरे, म्हणजे एआयद्वारे डायरेक्ट तुम्हाला ह्यातून तुमची कामे सोपी केली जातात चॅट जीपीटीद्वारे। तर हे कशाशी संबंधित आहे? आर्टिफिशियल इंटेलिजन्स, एआयशी संबंधित आहे। पुढील प्रश्न पाहूया, प्रश्न क्रमांक 7। कृष्णा काठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे?
तर कृष्णाकाठ हे आत्मचरित्र जे आहे तर आपले महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? यशवंतराव चव्हाण यांनी लिहिलेलं आहे बघा. त्यांचं आत्मचरित्र आहे कृष्णाकाठचे आत्मचरित्र. आणि त्यांची समाधी जी आहे तर ती प्रीतीसंगम या स्थळावरती, म्हणजे कराडमध्ये जर तुम्ही पाहिलं कृष्णा व कोयना या दोन नद्यांचा संगम होतो, तर त्या संगमावरती आधारित यशवंतराव चव्हाण यांची जी आहे तर ती समाधी आहे व ते कृष्णाकाठ हे आत्मचरित्र देखील त्यांचंच आहे, यशवंतराव चव्हाण यांचं. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असेल. तसेच तुम्हाला जर मित्रांनो या पेपरची PDF हवी असेल तर आपले टेलिग्राम चॅनल आहे, त्या टेलिग्रामची चॅनलची लिंक जी आहे तर ती तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, PDF तुम्हाला भेटून जाईल. पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 8. तर बघा, पूर्णपणे भारतात विकसित केलेली म्हणजेच रोटाव्हॅक ही व्हॅक्सिन पूर्वपात्र चाचणीमध्ये यशस्वी ठरली, तर ही व्हॅक्सिन कोणत्या आजारासाठी दिली जाते? तर बघा, रोटाव्हॅक ही व्हॅक्सिन जी आहे तर ती यशस्वी झाली आहे आणि पूर्णपणे भारतात विकसित झालेली आहे. तर ती कशाशी संबंधित आहे? ती डिप्थेरिया म्हणजे डायरिया या रोगाशी संबंधित आहे रोटाव्हॅक ही व्हॅक्सिन, जी पूर्णपणे भारतात विकसित झालेली आहे. ऑप्शन बी डायरिया या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न क्रमांक 9. तर बघा, समुद्राची खोली टिंब या परिमाणात मोजतात. तर समुद्राची जी खोली आहे तर ती कशामध्ये मोजतो आपण? तर ती फॅदम या एककामध्ये मोजली जाते बघा. तर समुद्राची खोलीचं एकक काय? तर ते फॅदम असतं. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल. ते 1 फॅदम म्हणजे जवळपास किती असतं? तर ते 6 फुटाच्या आसपास असतं, म्हणजेच 1.82 मीटर असतं ते. 1 फॅदम म्हणजे 1.82 मीटर किंवा 6 फूट, हे देखील लक्षात ठेवा. पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 10. मतदारांच्या बोटावर लावण्यात येणाऱ्या शाईमध्ये टिंब याचा वापर केला जातो. तर आता तुम्ही सर्वांनी मतदान केलेलंच असेल, तर जेव्हा तुम्ही मतदान कक्षात प्रवेश करता तेव्हा तुमच्या हाताला एक शाईचा म्हणजे रंग लावला जातो, म्हणजे परत डबल मतदान करू नये म्हणून. तर ती शाई जी आहे तर ती कशापासून बनवली जाते हे आपल्याला इथे विचारलेलं आहे. तर ती शाई जी आहे तर ती सिल्वर नायट्रेट यापासून बनवलेली असते बघा. तर सिल्वर नायट्रेटपासून म्हणजे ते बनवलेले असते शाई, जी की आपल्या मतदान करताना आपल्या बोटावर लावली जाते. ऑप्शन सी सिल्वर नायट्रेट या प्रश्नाचं उत्तर असेल. सिल्वर नायट्रेटचं रेणूसूत्र काय असतं? AgNO3 बघा, AgNO3 हे सिल्वर नायट्रेटचं म्हणजे रेणूसूत्र आहे. तर त्याचा वापर आपल्या बोटावर शाई लावण्यासाठी केला जातो. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 11 बघा, नाशिक येथील शिलालेखात टिंब या सातवाहन राजाचा उल्लेख आहे. म्हणजे नाशिक येथे जे शिलालेख सापडलेले आहेत नाणेघाटात, तर तिथे नाणेघाट नाही, तर नाशिक येथील जे शिलालेख आहेत तर ते तेथे एक सातवाहन राजा जो आहे तर त्याचा उल्लेख आहे. तर तो कोणता सातवाहन राजा आहे? एक महत्त्वाचा प्रसिद्ध राजा होता सातवाहन घराण्याचा, ज्याने आईचं नाव लावलेलं होतं गौतमीपुत्र सातकर्णी. तर त्याचंच जे आहे तर त्रिसमुद्र तोय पीतवाहन असा केला जातो. म्हणजे त्रिसमुद्र तोय पीतवाहन म्हणजे काय? ज्याचे घोडे तिन्ही समुद्राचे पाणी पिलेले आहेत असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे याचं राज्य म्हणजे दक्षिणेला, पश्चिमेला, पूर्वेला तिन्ही समुद्रांची बाँड्री ज्या होत्या लागून होत्या राज्याला, म्हणून त्रिसमुद्र तोय पीतवाहन असा त्याचा उल्लेख आढळतो. आणि नाशिक येथील शिलालेखात गौतमीपुत्र राजकर्णी याचा उल्लेख आढळलेला आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 12. गौतम बुद्धांचा जन्म टिंब येथे झाला. तर बघा, गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर ह्या दोन जे महत्त्वाचे आहेत, ज्यांनी आपापल्या स्वतः या धर्माची स्थापना केली, तर त्या दोघांबद्दल तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे बघा. तर गौतम बुद्धांचा जन्म जो आहे तर तो लुंबिनी या गावात झाला, जे की नेपाळमध्ये ठिकाण आहे बघा. लुंबिनी या गावी त्यांचा जो आहे तर तो जन्म झालेला होता. आणि त्यांचं जे म्हणजे त्यांचा मृत्यू म्हणजेच त्याला आपण महापरिनिर्वाण म्हणतो, तर ते कुशीनगर उत्तर प्रदेश या ठिकाणी जे आहे तर त्यांचा मृत्यू झालेला होता, म्हणजे महापरिनिर्वाण ज्याला आपण म्हणतो. तर त्यांचा जन्म जो आहे तर तो लुंबिनी येथे झालेला होता. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल. पुढील प्रश्न पाहूयात. प्रश्न क्रमांक 13 बघा, मुघल बादशाह हुमायूनचा पराभव टिंब याने केलेला होता. हुमायून कोण होता? बाबरचा पुत्र होता. बाबर ज्याने सुलतानशाही नष्ट केली होती आणि मुघल सल्तनत त्याने सुरू केली ती बाबरने. तर तुम्ही जर पाहिलं तर 1526ला बाबर आला. त्यानंतर जर पाहिलं तर त्याच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा हुमायून आलता, म्हणजे 1530 साली. तर या हुमायूनचा परत पराभव कोणी केला होता? शेरशाह सुरी याने केलेला होता बघा. त्यानंतर 1556ला दुसरी जी लढाई झाली
पानिपतची कधी 1556 साली अकबर आणि हेमू या म्हणजे हेमू हा सेनापती होता. तर ह्या दोघांमध्ये जे आहे तर ती दुसरी जी आहे तर ती म्हणजे कोण शेरशाह सुरीचा तो कोण होता सेनापती होता त्याच्यामध्ये आणि अकबर याच्यामध्ये 1556ला 5 नोव्हेंबर 1556ला या दोघांमध्ये झालते. म्हणजे त्यामध्ये जर पाहिलं तर अकबरचा विजय झालेला होता बघा. नंतर परत ही मुघल जे सल्तनत सुरू झाले होते अकबर राजापासून. पण इथे आपल्याला काय विचारलेलं मुघल बादशाह हुमायूनचा पराभव शेरशाह सूरी यांनी केलेला होता. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. आणि इब्राहिम लोधी याचा पराभव जर पाहिलं तर बाबरने केलेला होता 1526ला. तर 1526ला हे पहिले पानिपतची लढाई झाली. त्यामध्ये बाबर विजयी झालेला होता इब्राहिम लोधी विरोधात. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 14. प्रश्न क्रमांक 14 बघा. बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल कोणत्या कायद्याने बनला? म्हणजे बंगालचा गव्हर्नर जनरल हे पद गेलं आणि त्याच्या जागी भारताचा गव्हर्नर जनरल हे पद आलं बघा. तो कोणता ॲक्ट होता? 1833चा चार्टर ॲक्ट ज्याला आपण म्हणतो. तर त्या 1833च्या चार्टर या कायद्याने जे आहे तर तो बंगालचा गव्हर्नर जनरल जो आहे तर तो भारताचा गव्हर्नर जनरल बनला. आणि पहिला भारताचा गव्हर्नर जनरल कोण होता? लॉर्ड विल्यम बेंटिक होता 1833 साली. तर ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असेल. तर तो 1833चा चार्टर कायद्याने हे पद निर्माण करण्यात आलं भारताचा गव्हर्नर जनरल. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 15 बघा. समाजवादी धर्मनिरपेक्ष हे शब्द घटनेच्या उद्देशिकेत याद्वारे समाविष्ट करण्यात आलेले होते. म्हणजे पहिली जी घटना दुरुस्ती झाली आपली कधी 42वी घटना दुरुस्ती झाली कधी 1976ला सुवर्णसिंग समिती यांच्या शिफारशीनुसार झाली बघा. तर यामध्ये जर पाहिलं तर समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या दोन शब्दांचा त्यामध्ये म्हणजे समाविष्ट करण्यात आलेला होता. तर ती कोणती घटना दुरुस्ती होती? 42वी. ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे बघा. डी मध्ये. तर 42वी घटना दुरुस्ती याद्वारे जे आहे तर ते दोन शब्द समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष हे ॲड करण्यात आलेले होते. ऑप्शन डी 42वी घटना दुरुस्ती या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 16 बघा. केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष म्हणजे ज्याला आपण UPSC म्हणतो आणि सदस्यांचा पदावधी टिंबटिंब इतका असतो. म्हणजे अध्यक्ष आणि त्याचे जे सदस्य असतात UPSCचे तर त्यांचा सदस्यांचा पदावधी म्हणजे कालावधी किती वर्षाचा असतो आपल्याला इथे विचारलेला आहे बघा. किती वर्षाचा असतो? एकूण 6 वर्षाचा असतो. अध्यक्ष आणि इतर जे सदस्य असतात UPSCचे किती वर्षाचा कालावधी असतो? 6 वर्ष असतो. हाच जर आपल्या महाराष्ट्रात म्हणजे MPSC म्हणजे जर पाहिलं तर तो कालावधी 5 वर्षाचा आहे बघा. तो देखील तर 6च वर्ष असतो बघा. MPSC अध्यक्षांचा पण किती असतो? 6 वर्ष असतो आणि UPSC अध्यक्षांचा पण 6 वर्ष असतो. फक्त फरक काय आहे? यांचं रिटायरमेंटचं वय जे आहे केंद्रीय लोकसेवा म्हणजे UPSC अध्यक्षांचं तर ते असतं 65 वर्षापर्यंत असतं आणि MPSC मध्ये पाहिलं तर ते 62 वर्ष असतं. फक्त एवढाच फरक आहे. दोघांचाही पदावधी पाहिला तर तो किती असतो? तर तो 6 वर्षाचा असतो. हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 17 बघा. अखिल भारतीय सेवांचा पिता म्हणून टिंबटिंब यांना मानले जाते. तर बघा अखिल भारतीय सेवांचा पिता म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांना आपण म्हणतो ज्यांनी अखिल भारतीय सेवा निर्माण करण्यामध्ये महत्त्वपूर्ण योगदान दिलेले आहे. त्यांनाच अखिल भारतीय सेवांचा पिता म्हणून देखील ओळखले जाते. तसेच लोह पोलादी पुरुष म्हणून देखील त्यांना ओळखले जाते बघा. 31 ऑक्टोबर त्यांचा जो जयंती आहे तर ती एकात्मता दिन म्हणून आपण ती साजरी करतो बघा. तर सरदार वल्लभभाई पटेल यांनाच अखिल भारतीय सेवांचा पिता म्हणून ओळखले जाते. ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असेल. आता ह्या अखिल भारतीय सेवा कोणत्या? तर IAS पद आहे तुमचं कलेक्टर म्हणजे IPS, IFS इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस ह्या ज्या आहेत तर त्या अखिल भारतीय सेवा आहेत. IAS, IPS, IFS. तर ते बनवण्याचं महत्त्वाचं जे योगदान आहे तर ते सरदार वल्लभभाई पटेल यांचं होतं म्हणून त्यांना त्याचा पिता म्हणतात. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 18 बघा. मराठी ऋतूंचा योग्य सलग क्रम ओळखा. तर आता आपल्याला इंग्लिश महिने पाठ असतात पण आपले मराठी महिने आणि ऋतू हे बऱ्याचपैकी तुम्ही जर पाहिलं तर मुलांचे पाठ नसतात. तर हे तुम्ही तोंडपाठ करून ठेवा. कधीही त्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो जसा की आज विचारलेला आहे. तर आता मराठी ऋतूंचा सलग क्रम कसा असतो? तर बघा 6 ऋतूंचा क्रम कसा असतो? वसंत, त्यानंतर ग्रीष्म, त्यानंतर वसंत ग्रीष्म, त्यानंतर वर्षा आणि त्यानंतर हे शरद हेमंत शिशिर असे 6 ऋतू असतात. म्हणजे वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत शिशिर.
तर आता वसंत म्हणजे सध्याला आता वसंत ऋतू चालू आहे. वसंत म्हणजे काय असतो, चैत्र आणि वैशाख या 2 महिन्यात असतो, चैत्र वैशाख. त्याप्रमाणे ग्रीष्म जर पाहिला, चैत्र वैशाख नंतर ज्येष्ठ आणि आषाढमध्ये ग्रीष्म ऋतू असतो. त्यानंतर श्रावण आणि भाद्रपद महिन्यात जर पाहिलं तर वर्षा ऋतू असतो. म्हणजे श्रावण आणि भाद्रपद म्हणजे वर्षा म्हणजे पावसाळा ऋतू ज्याला आपण म्हणतो. त्यानंतरचे 2 महिने कुठले, अश्विन आणि कार्तिक यामध्ये जर पाहिलं तर शरद ऋतू असतो. त्यानंतरचे 2 महिने कुठले, पौष आणि मार्गशीर्ष ह्या महिन्यात हेमंत ऋतू असतो. आणि शेवटचा शिशिर म्हणजे तो कोणत्या महिन्यात असतो, माघ आणि फाल्गुन ह्या 2 महिन्याला शिशिर ऋतू म्हणतात. म्हणजे असे 6 मराठी ऋतू आणि आपले 12 महिने हे तुमचे पाठच असले पाहिजेत बघा. तर करेक्ट क्रम आपल्याला विचारलेला आहे. तर शरद, हेमंत, शिशिर हे ऑप्शन सी मध्ये दिलेलं आहे. तेच या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 19 बघा. देशात एक देश एक निवडणूक घेण्याच्या संदर्भात कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आलेली आहे बघा. तर त्यावेळेचा हा करंट अफेअरचा प्रश्न होता बघा. तर आपले माजी राष्ट्रपती श्री रामनाथजी कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक देश एक निवडणूक म्हणजे राज्य आणि केंद्राची एकदाच निवडणूक घेण्यात यावी या संदर्भात समिती नेमण्यात आली होती. तर त्याचे अध्यक्ष होते श्री रामनाथ कोविंद माजी राष्ट्रपती. तर त्यांनी अहवाल देखील आता त्यांनी सादर केलेला आहे. तर 2029 पासून जर पाहिलं, 29-30 पासून म्हणजे हे घ्यायचं का नाही त्यावर सध्याला चर्चा विमर्श चालू आहे. पण अद्याप हे म्हणजे अजून मान्य झालेलं नाही बघा. फक्त ती समिती बनवलेली आहे यांच्या अध्यक्षतेखाली. पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 20. कोणत्या शहरामध्ये देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे बघा. तर कोणतं शहर आहे ते, पंजाबची राजधानी चंदीगड. तर ह्या चंदीगड या ठिकाणी जर पाहिलं तर देशातील पहिले सायबर सुरक्षा केंद्र जे आहे तर ते स्थापन करण्यात आलेलं आहे चंदीगड या ठिकाणी. तर बघा पहिल्या ज्या काही घटना असतात म्हणजे ह्या राज्यानं हे पहिल्यांदा योजना सुरू केली, हे सुरू केलं, असे तुम्ही जे पहिल्या घटना असतात त्या तुम्ही लिहून ठेवत जावा. कारण त्यावरती प्रश्न विचारला जातो जसा की आत्ता विचारलेला आहे. तर हे पहिले सायबर सुरक्षा केंद्र कुठे आहे, तर चंदीगड या शहरात स्थापन करण्यात आलेलं आहे. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 21 बघा. निवडणूक आयोगाने तरुणांना मतदान प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी कोणत्या कॉमिक बुक पात्रांचे विशेष बुक लॉन्च केलेलं आहे बघा. म्हणजे तरुणांनी मतदानामध्ये प्रक्रियेत सहभाग घ्यावा आणि जास्तीत जास्त मतदान करावं यासाठी एक कॉमिक बुक पात्राचं विशेष बुक लॉन्च केलेलं आहे. तर त्याचं नाव काय आहे, त्याचं नाव आहे चाचा चौधरी आणि साबू. तर आता चाचा चौधरी आणि साबू हे पात्र तुम्हाला माहितीच असतील. तर त्या नावाने जे आहे तर ती कॉमिक बुक जे आहे तर ते त्या पात्रांचे विशेष बुक जे आहे तर ते लॉन्च केलेलं आहे. चाचा चौधरी आणि साबू यांचे पात्र घेतलीत आणि ते पात्र वापरून ते बुक पुस्तक तयार केलेलं आहे. कशासाठी, तरुणांनी सहभाग घेण्यासाठी. चाचा चौधरी आणि साबू ऑप्शन म्हणजे हे डी येईल उत्तर. ए व बी दोघांचा समावेश आहे त्या कॉमिक बुकमध्ये. ऑप्शन डी या प्रश्नाचं उत्तर असेल. बघा या पुस्तकाबद्दल जर पाहिलं तुम्ही तर बघा चाचा चौधरी हे कॅरेक्टर काय असतं, कॉमिक्समधील मुख्य आणि बुद्धिमान पात्र असतं. आणि साबू चाचा चौधरींचा अत्यंत बलवान मित्र जो ज्युपिटर ग्रहावरून आलेला दाखवला जातो. तर या पुस्तकाचे वैशिष्ट्य काय आहेत बघा. तरुण आणि नव मतदारांना निवडणूक प्रक्रियेची माहिती देणे, तसेच मतदानाचे महत्त्व त्यांना समजावून सांगणे, पटवून देणे, तसेच फेक न्यूज आणि सोशल मीडियावरील अफवांवर त्यांनी विश्वास ठेवू नये त्यावर देखील म्हणजे जनजागृती केलेली आहे ह्या पुस्तकाद्वारे. तर आता पुढील प्रश्न पाहूयात आपण बघा. प्रश्न क्रमांक 22. जानेवारी 2023 मध्ये कोणत्या ठिकाणी 108वी भारतीय राष्ट्रीय विज्ञान काँग्रेस परिषद पार पडली. तर बघा 108वी भारतीय राष्ट्रीय विज्ञान काँग्रेस जी आहे तर ती जानेवारी 2023 त्या महाराष्ट्रातील नागपूर या ठिकाणी पार पडली. म्हणजे भारताचं केंद्र ज्याला आपण म्हणतो नागपूर, महाराष्ट्राची उपराजधानी. तर या नागपूर या ठिकाणी जानेवारी 2023 मध्ये 108वी भारतीय राष्ट्रीय विज्ञान काँग्रेस जी आहे तर ती पार पडली होती. नागपूर ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असेल. तर तुकडोजी महाराज जे विद्यापीठ आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, त्या ठिकाणी पार पडली होती. पुढील प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 23 बघा. राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत पहिला सौर ऊर्जा प्रकल्प कोणत्या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेला आहे बघा. कोणती योजना आहे, राज्य शासनाची आपली महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना. तर या अंतर्गत पहिला सौर ऊर्जा प्रकल्प जो आहे तर तो कुंभोज कोल्हापूर या ठिकाणी, कुंभोज कोल्हापूर या ठिकाणी जर पाहिलं तर तो पहिला प्रकल्प या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेला आहे आपल्या राज्यामध्ये मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत. ऑप्शन सी या प्रश्नाचं उत्तर असेल कुंभोज कोल्हापूर.
पुढे प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 24 बघा. लोणार सरोवर हे कोणत्या खडकापासून बनलेले आहे? तर आपल्याला सर्वालाच माहिती आहे लोणार सरोवर जे आहे तर ते उल्कापातामुळे निर्माण झालेलं खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे, जे की बुलढाणा या जिल्ह्यात आहे बघा. तर आता ते कोणत्या खडकापासून बनलेलं आहे? बेसॉल्ट या खडकापासून बनलेलं आहे. म्हणजे आपलं महाराष्ट्र पठार जे बनलेलं आहे बेसॉल्टपासून, तर ते लोणार सरोवर देखील बेसॉल्ट या खडकापासून बनलेलं आहे. ऑप्शन ए या प्रश्नाचं योग्य उत्तर असेल. थळघाट म्हणजेच कसारा घाट ज्याला आपण म्हणतो, तर तो मुंबई नाशिक या हायवेवर, म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, कोणता, NH 160. तर या NH 160 वरती थळघाट म्हणजेच कसारा घाट जो आहे तर तो आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असेल. आणि थळघाटालाच कसारा घाट असे म्हटले जाते. तर मुंबई आणि नाशिक दरम्यान NH 160 वर आहे. ऑप्शन बी या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. बोरघाट जो आहे तर तो पुणे मुंबई दरम्यान आहे. तर आळेफाटा कल्याण दरम्यान माळशेज घाट आहे. तर फोंडा घाट कोणत्या देशांदरम्यान आहे हे तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे. तर मित्रांनो, आपला पुणे ग्रामीण जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा दिनांक 31 ऑगस्ट 2024 साली झालेला आपला हा सेट एचा पेपर सुरू आहे. तर या पेपरचा आज आपण इथे पहिला भाग पाहिलेला आहे, ज्यामध्ये आपण त्याचे GKशी संबंधित महत्त्वाचे प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की कळवा. तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा. व असेच जर नवीन व्हिडिओ तुम्हाला हवे असेल तर आपले यूट्यूब चॅनल ABK स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉनवर प्रेस करा. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र पोलीस.